नमस्कार मंडळी. श्रावण महिना म्हटलं की सण समारंभ तसेच रोजच्या पूजेमध्ये आपल्याला भरपूर अशा वाती लागतात. पण फुलवाती कशा बनवायच्या अगदी सोप्या पद्धतीने ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी ऋतुजाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय सोपी आणि पारंपरिक आणि उपयोगी गोष्ट शिकणार आहोत. सुईच्या मदतीने कापसाच्या वाती कशा तयार करायच्या. घरामध्ये दिवा लावण्यासाठी, देवपूजेसाठी, सण समारंभासाठी किंवा रोजच्या पूजेसाठी वातींची गरज असते. श्रावण महिन्यात खास करून देवपूजेमध्ये वातींना खूप विशेष असे महत्त्व आहे. बाजारातून तयार वाती विकत घेण्यापेक्षा आपण त्या घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने तयार करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाती करण्याची पद्धत अगदी सुरुवातीपासून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला फार काही साहित्य लागणार. मुख्य म्हणजे चांगला कापूस, एक सुई आणि किसणीवर सुद्धा तुम्हाला वात बनवून दाखवणार आहे. किसणीचा वापर करून आपण इथे वात सुद्धा बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. आज आपण वाती कशा बनवायच्या ते पाहूया. तर इथे पाहू शकता, मी इथे हा स्वच्छ असा कापूस बाजारात मिळतो तसा स्वच्छ केलेला कापूस आहे, तो घेतलेला आहे. आणि आता कापसाची ही बारीक अशी पातळसर अशी घडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता अशा पद्धतीने सुई ठेवणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपण कापसावर सुई ठेवलेली आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून असे रोल करत फिरवायचे आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, सुईमध्ये कापूस ठेवून अशा पद्धतीने फिरवून घेतलेले आहे. तुम्ही हातावर देखील करू शकता. जर किसणीचा वापर करणे तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही हातावर सुद्धा हे करू शकता. फक्त अशी पातळ अशी कापसाची घडी घ्यायची आहे आणि पसरून घ्यायची आहे आणि त्यावर फक्त अशी सुई ठेवायची आणि हलक्या हाताने प्रेस करून अशा पद्धतीने फिरवून घ्यायची आहे. वरील बाजूने सुई अशी काढून घ्यायची आहे आणि आपली ही वात तयार झालेली आहे. काही मिनिटातच अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही वात तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, किसणीचा सुद्धा वापर करू शकता. जर तुम्हाला किसणीचा वापर करायला थोडा अवघड वाटत असेल तर फक्त सुईचा वापर करून तुम्ही या वाती बनवू शकता. आपण असा पातळ असा बारीकसर अशी कापसाची घडी घेतलेली आहे आणि फक्त त्याच्यावर अशी सुई ठेवलेली आहे आणि असे प्रेस करून हलक्या हाताने फिरवून घेतलेली आहे. कोणालाही जमेल अशी सोपी पद्धत आहे, पाहू शकता. आणि अशा पद्धतीने फक्त आपल्याला सुई वरील टोकाची बाजू ओढून काढून घ्यायची आहे. सोप्या पद्धतीने काही मिनिटातच भरपूर अशा वाती तयार होऊ शकतात. आता आपण बाजूला ठेवून फक्त सुईचा वापर करून आपण या वाती तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकता, काही मिनिटातच आपल्या ह्या भरपूर अशा वाती तयार होतात. जास्त काही वेळ लागत नाही. पातळ अशी आवडीनुसार तुम्हाला जशा वाती हव्यात तशा पद्धतीने तुम्ही कापसाची जाडी, वातींची जाडी ठेवू शकता. कापसाचे प्रमाण कमी जास्त, पातळ किंवा जाडसर वापरू शकता. तर मी इथे अगदी पातळ असा कापूस पसरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने सुई ठेवून अशा या वाती काही मिनिटातच तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा या श्रावण महिन्यात वाती तयार करायच्या असेल तर ही सोपी पद्धत नक्की वापरून पहा. अगदी पटकन काही मिनिटातच वाती तयार होतात. सुरुवातीला थोडं अवघड वाटू शकेल, परंतु एकदा हात बसला ना पटापट वाती तयार करून होतात. सण समारंभ तसेच श्रावण महिन्यात रोजच्या पूजेमध्ये आपल्याला भरपूर अशा वाती लागतात. पण या फुलवाती रोज रोज आपण एक एक करत बसण्यापेक्षा जर सोप्या पद्धतीने एका किसणीचा वापर करून आणि एका सुईच्या वापराने आपण या वाती बनवलेल्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता, इथे आपण अशा पद्धतीने या वाती बनवलेल्या आहेत. तर तुम्ही यासाठी पोळपाट सुद्धा वापरू शकता किंवा एखादा पाट सुद्धा वापरू शकता. या पोळपाटावर वाती कशा बनवायच्या ते सुद्धा मी या सुईच्या मदतीने ते सुद्धा इथे दाखवणार आहे. असा लांब आकारात कापूस काढून घ्यायचा आहे आणि मी अशा पद्धतीने हा कापूस पसरून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण सुई ठेवायची आहे आणि हाताने असे प्रेस करून फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने मी ह्या वाती तयार केल्या आहेत. जर तुम्हाला किसणीवर जमत नसेल तर तुम्ही इथे पोळपाट किंवा पाट वापरू शकता. तर तुम्ही पाहू शकता, इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर कापूस पसरून घेतलेला आहे आणि त्यावर सुई ठेवलेली आहे. हाताचा वापर करून प्रेस करून फिरवून घ्यायचा आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने या वाती तयार होतात. तुम्ही पाहू शकता, फक्त आपल्याला काय करायचं आहे, कापूस असा पसरून घ्यायचा आहे. तुम्हाला जितक्या पातळ किंवा जाड वाती पाहिजे असेल
तर तुम्ही त्या पद्धतीने इथे कापूस वापरू शकता. तर मी इथे पातळ असा कापूस पसरून घेतलेला आहे आणि त्याच्यावर फक्त सुई ठेवलेली आहे, प्रेस करून फिरवून घेतलेले आहे. तर आपल्या अशा काही मिनिटातच भरपूर अशा वाती तयार होतात. सुरुवातीला तुम्हाला थोडं जमणार नाही, परंतु एकदा हात बसला ना काही मिनिटातच तुम्ही 50 ते 60 वाती करू शकता. इथे तुम्हाला रांगोळी, दूध किंवा पाणी काहीही न वापरता अगदी सोप्या पद्धतीने ह्या वाती तयार होतात. इथे फक्त मी एका सुईचा वापर केलेला आहे. जास्त काही साहित्य वापरलेलं नाही. फक्त सुई आणि कापूस वापरायचा आहे. तर ही सुई तुम्ही मध्यम आकाराची किंवा तुम्हाला जितक्या वाती मोठ्या पाहिजेत तितका सुईचा आकार मोठा किंवा लहान ठेवू शकता. तर मी इथे मध्यम आकाराची ही सुई घेतलेली आहे आणि या मध्यम आकाराच्या वाती तयार केलेल्या आहेत. तुम्हाला जर वाती मोठ्या पाहिजे असतील तर तुम्ही मोठी सुई वापरू शकता आणि वाती तयार करू शकता. अगदी पद्धत साधी आणि सोपी आहे. तर मंडळी, आज आपण पाहिलं अगदी साध्या कापसापासून आणि सुईच्या मदतीने घरच्या घरी सुंदर वाती कशा तयार करता येतात. सुरुवातीला थोडा सराव लागतो, पण एकदा हात बसला की ही पद्धत अगदी सोपी वाटू लागते. जर तुम्हाला आजची ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि तुमच्या घरी तुम्ही वाती कशा तयार करता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर ऋतुजाज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.